मित्रांनो, बांधकाम कामगारांना फक्त एका रुपयामध्ये 30 ग्रह उपयोगी वस्तूचा जो संच आहे यामध्ये 30 भांडी असणार आहेत आणि त्याचबरोबर सुरक्षा किट सुद्धा फक्त एका रुपयामध्ये वाटप केला जाणार आहे। वाटप सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। जे लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहेत, ज्यांनी नोंदणी करणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, कामगार व मजुरांना कामगार मंत्रालयाकडून मिळणाऱ्या भांडी व सुरक्षा किट उपक्रमाला निवडणुकीच्या आचारसंहितेने ब्रेक लागलेला होता। त्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मंत्रिमंडळ स्थापनेनंतर भांडी व सुरक्षा किट वाटप होतील म्हणून मजूर व महिलांचे लक्ष लागलेले आहे। आधी लोकसभा व आता विधानसभा अशा दोन आचारसंहितामुळे किट वाटप केले गेले नाही। किट घेण्यासाठी कामगारांना आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याची शासनातर्फे माहिती देण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर असे लाभार्थी ऑनलाईन सुद्धा नोंदणी केलेले आहेत। किट आणि संसार उपयोगी भांडी गोडाऊनमध्ये पडलेले आहेत। मजूर मात्र त्यापासून वंचित आहेत। नवे कामगार मंत्री कोण होतील आणि काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलेले आहे। या संदर्भात शांतीलाल वर्मा भंडारपाल कामगार कल्याण विभाग यांची माहिती दिली आहे की फक्त संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,35,000 कामगारांची नोंदणी झालेली आहे। जवळपास 90,000 भांड्याचे किट वाटप करायचे आहेत। त्या बहुतांश शिबिरात वाटप सुद्धा झाले आहेत, परंतु वाटपाला बंदी आल्याने आदेशापर्यंत वाटप होणार नाही। गैरसोय टाळावी म्हणून सर्वसामान्यांना वाटपासाठी मनुष्यबळ आणि तालुक्यान्याय वाटप केंद्राची मागणी वरिष्ठाकडे केली आहे। ज्या कामगारांना आतापर्यंत भांडी आणि सुरक्षा किट मिळालेले नाही आहेत त्यांना मात्र नवीन सरकारच्या माध्यमातून जे नवे कामगार मंत्री होतील त्यांच्या आदेशानंतर हे वाटप सुरू केले जाईल अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। जेव्हा या संदर्भात आदेश येईल किंवा नवीन जे कामगार मंत्री होतील त्यांच्याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आपण घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण बांधकाम कामगार म्हणून तुम्ही जर नोंदणी केलेली असेल किंवा जे लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणार आहेत यामध्ये कोण नोंदणी करू शकतो, फक्त एका रुपयामध्ये नोंदणी कोणत्या ठिकाणी करता येणार आहे, नोंदणी करण्यासाठी कोणते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे, शिष्यवृत्ती असेल, दवाखान्याचा खर्च असेल, सीजर असेल, नॉर्मल डिलिव्हरी असेल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, या सर्व योजनेचा लाभ आपल्याला प्रत्यक्षात सर्व फ्री मध्ये घेता येतं। कसल्याही पद्धतींचे यामध्ये परतफेड सुद्धा नाही आहे। 100% अनुदानावरती हे सर्व पैसे दिले जातात। मित्रांनो, लाभ कशा पद्धतीने घ्यावा, नोंदणी असेल, रिन्यूअल असेल, जे काही सर्व माहिती आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपल्या चॅनलवरती एक स्पेशल प्लेलिस्ट आपण बांधकाम कामगाराच्या लाभार्थ्यांसाठी बनवलेली आहे। ज्यांना या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल आपल्या चॅनलवरती जा आणि बांधकाम कामगारचे एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यावरती क्लिक करा। जो व्हिडिओ तुम्हाला गरजेचा असेल तो व्हिडिओ तुम्ही बिंदास या ठिकाणी पाहू शकता। या व्हिडिओच्या मी शेवटी ते प्लेलिस्ट लावेन, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही पूर्ण माहिती डिटेल्स पाहू शकता। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अचूक पद्धतींचे प्रत्येक योजनेबद्दल व्हिडिओज येत असतात। ज्यांनी आपल्याला पूर्वीपासून जुडलेले आहेत त्यांना मात्र नक्की माहिती असेल। तुम्हाला जर प्रत्येक योजनेबद्दलची अचूक माहिती पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की मिळत जातील। काही शंका असेल तर आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप ऑन केलेला आहे, जॉइन करा। त्या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारा आणि जे काही स्पेशल व्हिडिओज असतील ते सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम त्या ठिकाणी पाहण्यासाठी मिळणार आहेत। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।